पण त्याचं शिक्षण झालंच पाहिजे तर या पैशाचा उपयोग त्याच्या भलत्या कामाला. होय सावकार. सावकार हा अहो तुमचे पैसे बुडायचे आम्ही आहेत ना फेडायला. आम्ही तुमचे साल काढायला तयार आहोत ना. बरं आता तुमच्या दोन्ही माणसाच्या तोंडाकडे पाहून मी तुमची 50,000ची गरज करूचो. होय चांगलं होईल सावकार साहेब. तुमच्या चरणाचं दर्शन घेतो परंतु आमच्या गरिबीला आग लागली आहे. तेवढे 50,000 रुपये द्या. देणार का नको द्यायला? शरण आले ज्याला मरण देता येत. होय बरोबर की नाही? होय. मग 50,000 घेऊन जा त्या पोराला शिकवा शहाणा करा त्याला नोकरी लागू द्या. पैसे घे द्या कारभारी. आमच्या लक्ष्मीकडे पैसे द्या. द्या सावकार. मोठं उपकार झालं सावकार तुमच्यावर तुमचे उपकार झालं. तुमचे पाय कडे उपकार झाले बरोबर आहे पण पैशाचा दुरुपयोग करू नका. चांगली काम करा. पैशाचा दुरुपयोग करणार नाही. मुलाचं शिक्षण आणि मुलाचं शिक्षण करा. ठीक आहे. सावकार हो, या. चला. बाबा हा बोल पुरी. आज म्हणेन उद्या म्हणेन बर पण ही गोष्ट कशी म्हणावी आणि कशी नाही ती मला काय कळना. काय झालं? काय तुझ्या मनात काय असेल ते मला बोलून दाखव. आता तुझं लग्नाचं वय झालं. मी 100% तुझं लग्न चांगल्या मुलाबरोबर करणार आहे. हे तुला मान्य आहे का नाही? बाबा हा याची काळजी तुम्ही करू नका. बर विकास आहे ना त्याच्या बरोबर माझं प्रेम आहे. कोणता विकास? कुठला विकास? विकास कुठला? कुणाचा पोरगा? त्याचा त्या इठ्याचा पोरगा? का तुम्हाला तो माहित नाही? भिकारी येतो. अगं मी सावकार आहे. तुझं लग्न मोठ्या थाटामाटात किती पैसे खर्च होते पण तुझं लग्न 1 नंबर करणार मी. सावकार आहे, तुझा बाप आहे आणि त्या भिकारीच्या पोराच्या नादाला लागली. हा बाबा हा. किती काय असलं तरी मला पैसा पाणी नकोय. बर तू त्याच्या प्रेमात पडला असं मला 100% कळून चुकलेलं आहे. हो ना. इतका तो पोरगा शहाणा भावड्या पोराच्या नादाला लागली आणि माझ्या तोंडाला तू काळा सांगितलं. आज मी सावकार आहे. या तालुक्यात माझं नाव गाजलेले. सावकार कशाला म्हणतात? नाही नाही बाबा असं म्हणू नका. असं नाही म्हणायचं. तुला आज नाही उद्या तू तुझ्या पायावरती उभा राहील. नक्की हो तुला खात्री आहे? आहे ना. असं जर नाही घडलं तर तुला हंटरचा मार दिला जाईल. नाही हे बाबा. मान्य आहे तुला? हा अहो तळाच्या फोडाप्रमाणे मला वागवलंय. असा हंटरचे फटके मला मारू नका. नका मारू. तुझ्याकडून चुकलेलं आहे. ते विठू आला इथं त्याला मी विचारणार. त्यांनी माझ्याकडून 50,000 रुपये नेले त्या इच्छानी. पैसे झाडाला पिकतात का? नाही बाबा. आणि अशा बावळट माणसाच्या मुलाबरोबर तू प्रेम केलं आणि माझ्या तोंडाला काळं फासलं. मला ही वाईट गोष्ट तू मरताना मला दुःख केलंस तू. नाही बाबा पण किती काय केलं तरी मी प्रेम केलं नाही किती बरोबर. मी लग्न करीन तर त्याच्याशी करीन. आता तुझं जर मनच बसलं त्याच्यावर मी तरी काय करू शकणार आहे? प्रेम सांग तुझ्या विकास आज लयच खुशीत दिसते तूस. अगं हे बघ
मी माझ्या वडिलांना खोटं नाटक करून सांगितलं की मला शाळेत पैसे भरायचे आणि त्याच्या शौकींसाठी मी 50,000 रुपये वडिलांना मागणी केलेली आहे. पण मला अजून खात्री पटत नाही की तुझं प्रेम माझ्यावर आहे का नाही. कारण तुझे वडील एवढे सावकार आणि मी एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा, त्यामुळे तू माझ्याशी लग्न करणार आहे का नाही करणार हे मला आत्ताच सांग. अहो हा किती काय केलं तरी मी प्रेम केलेलं आहे, मी लग्न करणार तुमच्या संग. बरं ठीक आहे, पण तुझ्या वडिलांना हे मान्य आहे का? अहो मान्य असो नसो, पण मी लग्न करणार ते तुमच्या संगत. बर मी सांगतोय बघ, माझे आई वडील फार कष्टाळू आहे. त्यांनी काम करून मला शिक्षण पूर्ण केलं. माझं काही बोलले चालले ते तुला सहन करावं लागेल. तर मी तुझे इच्छे तसेच मी माझ्या वडिलांना सांगायला मला भ्याव वाटतंय, तरी मी काही विचारलेलं नाही. घरी जाऊन आता तुझी एवढी मला खात्री पटली की माझ्याशिवाय तू राहू शकत नाही. हे पुरी हे पोराला इथं बोलवलं, काय चाललंय तुमच्या दोघांचा कारभार? अहो माझ्या कानावर येऊ द्या म्हाताऱ्याच्या. अरे आता माझं मरायचं वय झालं आणि तू हा गोंधळ घातला, माझ्या तोंडाला काळं भाजलंय. पण आता तुमचं प्रेम संबंध जुळलेलं आहे, तुमचं लग्न थाटामाटात लावून देणार आहे, त्याची तुम्ही काही काळजी करू नका. पण यापुढे तुम्ही दोन्हींनी एकदम प्रेमच राहायचं, आपला संसार सुखाचा करायचा. आणि जो इच्छानी 50,000 माझ्याकडे नेले ते काम धंद्याला लागून माझे मला आणून द्यायचे, हे मान्य आहे का? अहो बाबा काळजी करू नका तुम्ही, तुमच्या सगळे याचा सगळ्यात पैसे सगळे देईन. पण अहो किती तुम्ही तरी आता माझ्या वडिलांकडून जरी पैसे नसेल आणि तुम्ही माझ्याकडून घेणार, ते पैसे काय शेवट आमचेच होणार ना. मला माहितीच होत तू म्हाताऱ्याच्या बोकांडी बसणार आहे. जाव आहे मामा, तुम्हाला आनंदात ठेवू आम्ही बी, आई वडिलांचा बी मला सांभाळ. तोंडाला काळं लावलं, आता काय जाणं. अहो तसं काही काळजी करू नका तुम्ही. उलट माझ्या वडिलांचीच मला भीती वाटते की हे लग्नाला मान्य होतात का नाही होतात. एक काम करा, हे बघ आता तू बी तुझ्या वडिलांची जर परवानगी तुला तू हे करून घेतली आहे, पण माझ्या वडिलांची मला फार भीती वाटते की हे पैसे तुझ्यासाठी मी खर्च केले, आता कसे सांगावं आणि काय नाही. पण तरी बी मी खात्री करू धाडस करून वडिलांना हे सांगतो, चल आपण जाऊया.